तुम्हाला हे माहीत आहे का? 1 कप दुधामध्ये आपण चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर टाकून यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे आणि 1 चमचा लिंबाचा ज्यूस टाकायचा आहे आणि हे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. तर हे पातळ बॅटर असल्यामुळे एखाद्या वेळेस सांडेल दूध यामधनं, पण हे क्रिया करत राहायचे. यामध्ये आणखीन 1 ते 2 चमचे तेल टाकायचे आणि हे फिरवत राहायचे. तर 1 कप दूध असल्यानंतरनं अगदी पाऊण कप यामध्ये तेल लागेल, म्हणजेच 1 कप भरण्यासाठी अगदी थोडंसं कमी. तर या पद्धतीने पण हे तेल एकाएकी आपल्याला यामध्ये ओतायचं नाही. 1-1 चमचा करून आपल्याला हे ओतत राहायचं आहे. तर या पद्धतीने ओतत राहायचं आहे आणि 1-1 चमचा ओतायचं आणि फिरवून घ्यायचं या पद्धतीनेच. आणि अशा पद्धतीने हे बॅटर एकदम घट्ट होतं आणि एकदम दुकानात मिळणारी महागडी ही रेसिपी तयार होते. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बॅटर एकदम घट्ट झालेलं आहे आणि यामध्ये तेल ओतायचं आहे आणि आणखीन फिरवत राहायचं आहे अगदी थोडं. हे भांडं गरम होऊ द्यायचं नाही. अगदी थोडंसं फिरवायचं आहे, आणखीन तेल ओतायचं आहे, थोडंसं फिरवायचं आहे, आणखीन तेल ओतून घ्यायचं आहे 1-1 चमचा. या पद्धतीने घट्ट झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणखीन हे सगळं तेल आपल्याला फिनिश करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने घट्ट झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने ब्रेडला किंवा तुम्हाला इतर कशावरही खायचं असेल तर अशा पद्धतीने मेयोनीज तयार होतं. तर दुकानात मिळणारे मेयोनीज कित्येक दिवस दुकानात पडून असते. ह्यामध्ये कसले केमिकल वापरलेले असतात आणि हे किती दिवस टिकणार आहे. तर आपल्या घरगुती केलेले मेयोनीज एकदम फ्रेश आहे आणि एकदम टिकाऊ आणि खाण्यासाठी उत्तम आहे. थँक्यू.